भारताच्या खो खो संघांना यंदा विश्वचषक आपल्या नावावर केले। बदलापुरातील रेश्मा राठोडनं भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलं। आज विश्वचषक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच रेश्मा बदलापूर शहरात आली। त्यावेळी ती ज्या शिवभक्त विद्या मंदिर शाळेत शिकली त्या शाळेनं रेश्माची जंगी मिरवणूक काढली। ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी नाचत रेश्माचं स्वागत केलंय। भटक्या विमुक्त समाजातून आलेल्या रेश्माची आई आणि वडील आजही नाका कामगार म्हणून काम करतात। तिच्या आईनं पारंपरिक वेशभूषेत आपल्या मुलीच्या या विजयी मिरवणुकीत सहभागी होत आपल्या लेकीला आशीर्वाद दिले। माझ्या यशात माझ्या कुटुंबियांचा आणि माझ्या शाळेची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं रेश्मानं सांगितलंय। तर आम्ही नाका कामगार आहोत, आर्थिक परिस्थिती बेताची आहे, तरी देखील मुलीनं आमचं नाव देशात गाजवलंय अशी प्रतिक्रिया रेश्माच्या आईनं दिली आहे। तर रेश्मा ज्या शाळेत शिकत होती त्या शिवभक्त विद्या मंदिरचे त्यावेळेचे मुख्याध्यापक आणि आताचे कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे देखील तिच्या विजय मिरवणुकीत सहभागी झाले होते। त्यांना रेश्माचा अभिमान वाटत असल्याचं त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। खूप आनंद होते आणि सगळ्यांना खूप आनंद आहे की मी देशाच्या झेंडा फडकवला आहे आणि 13 ते 19 जानेवारीमध्ये विश्वचषक वर्ल्ड कप खो खो हा पहिल्यांदा झालेला आणि त्याच्यात मी सहभाग होते आणि त्यात मी गोल्ड मेडल घेतलं आहे। जी एवढ्या वर्षाची मेहनत होती आणि ती माझ्या मागं मेहनत घेतली ज्ञानेश्वर सर आणि माझे क्रीडा शिक्षक विंगल सर आणि मस्कर सर यांनी खूप मेहनत घेतली आहे माझ्यावर, कारण की आज मी त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचली आहे। की स्वप्न होतं की आई वडिलांचं पण हे एक स्वप्न होतं की माझी मुलगी एक म्हणजे इंडियाची जर्सी घालावी, तेही स्वप्न मी पूर्ण केलं आहे। खूप आनंद होते। मी शिक्षक आमदार जरी असलो तरी माझ्या शाळेची विद्यार्थी त्या शाळेचा मी मुख्याध्यापक आहे। आज संपूर्ण देशभर रेश्मा राठोडे आपल्या महाराष्ट्राचा आपल्या बदलापूरचा झेंडा हा विश्ववर रोवलेला आहे। राष्ट्रीय वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये ती सहभागी झाली आणि तिने वर्ल्ड कप जिंकलेला आहे। म्हणून मुख्याध्यापक म्हणून मी आणि माझे क्रीडा शिक्षक मस्कर सर मेंगल सर आम्ही सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली, तिच्या आईवडिलांनी मेहनत घेतली आणि तिचं स्वतःचं कौशल्य या सगळ्या मेहनतीवरती गरीब घरातली मुलगी हिचे आईवडील आज सुद्धा मजुराचं काम नाक्यावर करत आहेत। अशी गरीबाची मुलगी ही स्टार झाली आहे। ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट। आज तिने संपूर्ण देशभर या बदलापूरचं नाव आमच्या शिवभक्त विद्यालयाचं नाव रोशन केलं आहे। आम्ही गरीब लोक आहे, नाकावर काम करून आमची पोरीला एवढा शिकवलेले आम्हाला खूप खूप चांगले वाटते। आम्ही आई बापा अनपढ आहे। अच्छा, आम्ही कोई शाळा नाही शिकले काय नाही, आम्ही अनपढ आहे। आई बापा आमची पोरीला चांगले शिक्षण दिले। आम्ही 3 वर्षाची होती ते मुलगी तेव्हा आम्ही शाळेला टाकलेले तिला। तेव्हापासून त्या सराला मस्कर सराला मेंगल सराला ते लोकांनी आम्ही पैदा केले, ते लोकांच्या हातात दिलेले माझ्या मुलगीला त्यांनी घडवलं। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा, यूट्यूबवर सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। बातमी म्हणजेच एकमत न्यूज।